जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पाटील आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतोय माझ्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या भारतामध्ये, हिंदुस्थानात, खास करून महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने महापुरुषांच्या आडून आणि ब्राह्मण द्वेषाच्या आडून महापुरुषांच्या साहित्याचा उपयोग करून कशा पद्धतीने हिंदू धर्माबद्दल द्वेष निर्माण केला जातोय त्याबद्दल आज मी भाष्य करणार आहे. बघा काय आहे ना, की एक उदाहरण मी वारंवार देत असतो माझ्या व्याख्यानांमध्ये, माझ्या भाषणांमध्ये, की एका वेळेची गोष्ट आहे की एक संभ्रमित हिंदू माझ्याजवळ आला होता आणि हिंदू समाजामध्ये महापुरुषांच्या नावाने खूप लवकर संभ्रम पसरवला जातो. खास करून ते महापुरुष जर का तुमच्या जातीचे असतील तर त्यांचं नाव घेऊन तुमच्या जातीमध्ये संभ्रम पसरवला जातो. इफ यू कॅनॉट कॉन्क्युअर देम, कन्फ्युज देम, या थेरीवर सगळं चालतं. आपल्याला त्याची कल्पना आहे. फोडा आणि राज्य करा. यांच्यामध्ये यांच्या जातीच्या एका महापुरुषाच्या काही ओळी सांगायच्या सिलेक्टिव्ह अप्रोचनुसार आणि त्यांच्या मनामध्ये एक हिंदू देशाचं एक ठिणगी टाकून द्यायची. तर या व्यक्तीने मला, एका संभ्रमित हिंदूने मला विचारलं की मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर त्या मंदिरामध्ये एक कुत्रं येतं आणि कुत्रं मंदिरामध्ये असलेल्या मूर्तीच्या पुढचा प्रसाद खातो आणि तेव्हा तुमची मूर्ती त्या कुत्र्याला सुद्धा त्या मंदिरातून हाकलू शकत नाही. तुमचा देव काय कामायचा? त्याच्या हातात एवढे शस्त्र दिलेले आहेत पण ते सध्या कुत्र्याला सुद्धा हाकलू शकत नाही. तुमचं याच्यावर काय मत आहे? आता हे झालं त्या महापुरुषांबद्दल. दुसऱ्यांदा एकदा मी बघितलं की बाबा एका ठिकाणी एक सावरकरवादी होते आणि ते सावरकरांचा दाखला देत होते की राघोबा दादांच्या वेळी 1000 महामृत्युंजय मंत्राचा जाप करून सुद्धा राघोबा दादा वाचले नाही असं सावरकर म्हणतात. मग ते महामृत्युंजय मंत्र, ते वेद, ते मंत्रोच्चारण काय कामाचं? हे सावरकरांचा दाखला देऊन तथाकथित सावरकरवादी बोलत होता. आता हे महापुरुष असो किंवा सावरकर असो, सावरकरांचं नाव घेऊ शकतो कारण की सावरकरांबद्दल बोलल्यानंतर कोणी ऑफेंडेड फील करत नाही. करतात पण ते वैचारिक लोक असतात. ते वस्कन अंगावर धावून येत नाही. ते कमी कमी डोक्याचा या भागाचा वापर करतात. पण इतर महापुरुषांच्या बद्दल असं झालंय की अस्मिता एवढा टोकदार झाल्या की मारून टाकू, कापून टाकू, आमच्या धर्माबद्दल बोललो, आमच्या समाजाबद्दल बोललो, आमच्या जातीबद्दल बोललो. आजकाल लोक खूप लवकर समाजावर येतात. मी एखादा जर का अपराध केला आणि मला त्या अपराधापासून वाचायचं असलं तर मग माझ्या समाजाला, तुम्ही आमच्या समाजाला बदनाम करताय असं म्हणून मी त्याच्यातून सुटू शकतो. याची प्रचिती आपल्या सगळ्यांना येतीच आहे. तर काय होतं की बाबा हे जे महापुरुष आहेत, हे महापुरुष जर का माझ्या समोर असते किंवा माझ्या काळात हयात असते आणि त्यांनी जर का माझ्या देखत असं म्हटलं असतं तर मी त्यांना एक प्रतिवाद करू शकलो असतो. मी त्या संभ्रमित हिंदूला सुद्धा तेच बोललो की कसं आहे मित्रा, मंदिरांमध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना आम्ही कुत्रे हाकलायला केली हे तुला कोणी सांगितलं? मंदिरांमध्ये मूर्त्यांची प्रतिष्ठापना करतात कशासाठी? मुळातच मूर्तीची प्रतिष्ठापना याच्या मागचं काय म्हणजे तंत्र आहे, काय तर्क आहे? सगुणाकडून निर्गुणाकडे जाणारा आमचा भक्ती मार्ग, याची देही याची डोळा, रूप पाहता लोचनी सुख झाले ग साजनी. हे जे लोचनांनी रूप बघायचं असते, हे जे सगुण साकाराचं रूप बघायचं असते, ते त्या निर्गुण निराकार रूपाची प्रचिती येण्यासाठी, निर्मिकापर्यंत पोहोचण्यासाठी हे प्रायमरी स्टेज असते. हा पहिला वर्ग असतो. माळ जपणे, मूर्तीपूजा, हा पहिला वर्ग असतो. त्या निर्गुण निराकारापर्यंत पोहोचण्यासाठी मूर्तीची प्रतिष्ठापना आम्ही केलेली असते. हे मूर्त्या म्हणजे काय आहेत? हे आमचे हे टूल्स आहेत, लक्षात घ्या. जर सरळ तांत्रिक भाषेत बोलायचं झालं, दीज आर टूल्स. त्या निर्गुण निराकारांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. आम्ही आमच्या सिम कार्डवरून मंत्र्याला फोन लावू शकतो पण सिम कार्ड स्वतःहून मंत्र्याला फोन लावत नाही. त्याच्यासाठी आम्हाला कृती करावी लागते, आम्हाला बटणं दाबावी लागतात. मग आता सिम कार्ड आहे तर मग ते स्वतःहूनच फोन लावणार का? त्याच पद्धतीने मूर्तीला काही पूजा पद्धती असतात, काही तुमच्या भावना प्रकट करण्याची माध्यम असतात. त्या पद्धतीने आम्ही त्या मूर्तीची पूजा करतो. म्हणजे त्या मूर्तीने आम्हाला सगळं करून देण्यासाठी नाही. जर कोणी असं म्हणत असेल तर त्याला हिंदू धर्माचा गाभाच समजलेला नाही. श्रीकृष्ण सदेह अर्जुनासोबत असून सुद्धा अर्जुनाला म्हणतात की तो तुझा गांडीव तू उचल आणि तू तुझा लढा लढ. मी तुला फक्त मार्गदर्शन करेल, मदत करणार नाही. सदेह असलेल्या श्रीकृष्णाने सुद्धा अर्जुनाची मदत केली नाही तर या मूर्ती स्वरूपातला अर्जुन आमची काय मदत करणार? कारण की देवाच्या प्रत्यक्ष मदतीवर आमच्या हिंदू धर्माचं तत्वज्ञान चालत नाही. तर देवाच्या स्फुल्लिंगातून, त्या ईश्वरीय स्फुल्लिंगातून आम्ही चेतना घ्यावी, आमच्यामधलं स्फुल्लिंग पेटवावं आणि आम्ही आमचं कर्म करत राहावं. कर्मसिद्धांतावर आधारित असलेला हा हिंदू धर्म, कुठल्याही महापुरुषाने काहीही म्हणू तर आम्ही त्याला उत्तर देण्यास सक्षम आहोत की बाबा महाराज माफ करा पण आम्ही मंदिरामध्ये मूर्त्या कुत्रे हाकलायला ठेवल्या नाही. त्याच्यासाठी ईश्वराने आम्हाला हात दिले, तोंड दिलंय. आणि कुत्र म्हणजे काय हो? शेवटी वन्यस मानणारे आम्ही लोक.
या चराचरात ईश्वर शोधणारे आम्ही लोक, त्या कुत्र्यात सुद्धा आम्ही खंडोबा शोधतो म्हणजे असतोच. आम्ही गाईला देव मानतो आणि त्या खंडोबाने जाऊन देवाच्या स्वरूपात तो प्रसाद खाल्ला तर आम्हाला त्याचं काही वावडं नाही. आणि ईश्वराला कसं काय वावडं असणार? ईश्वर कसं काय ते कुत्रा हाकलणार? काय बालिश प्रश्न आहे हा. ईश्वराचं लेकरूच आहे ना ते, त्यानेच निर्माण केलंय. मुंग्याने खावं, कुत्र्याने खावं किंवा मनुष्याने खावं किंवा एका छोट्या लहान बाळाच्या तोंडात जाऊ किंवा एका उपाशी भुकेल्या व्यक्तीच्या तोंडात जाऊ, तो ईश्वराला पावन झालाय. तो कसा त्या व्यक्तीचा संभ्रम दूर झाला. पण त्याने मला विचारलं की त्या महापुरुषांनी असं काय म्हटलं असेल. तर लक्षात घ्या, ज्या महापुरुषाबद्दल तुम्ही बोलताय त्या महापुरुषांचे मी असे पण दाखले देऊ शकतो की त्यांनी हिंदू धर्माची स्तुती केलेली आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आमच्या देशामध्ये प्रचंड सिलेक्टिव्ह अप्रोच आहे. सावरकरांच्या महामृत्यूंजय मंत्रावरच्या आक्षेपावर जर का सावरकर आणि मी कधी जर भेटलो असतो तर मी सावरकरांना म्हटलं असतं की हे बघा आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहेब, अर्थातच ते खूप दिव्य पुरुष होते, मला सावरकरांबद्दल नितांत आस्था आणि आदर आहे, असणारच, प्रत्येक हिंदुत्ववाद्याला असतो. पण मी सावरकरांना हे म्हटलं असतं की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. महामृत्यूंजय मंत्राचा अर्थ जिवंत राहण्यासाठी नसतो. महामृत्युंजय मंत्राचा अर्थ होतो मृत्यूचा स्वीकार करणे. मृत्युंजय, मृत्यूवर विजय. मृत्यूवर विजय हा मरून मिळवला जाऊ शकतो. आमचे ईश्वर, आमचा देव, आमचं शिवस्वरूप स्मशानात असतं. आम्ही अंगाला राख लावणारे लोक आहोत. आम्ही मृत्यूचा स्वीकार करणारे लोक आहोत. भस्मादी आमच्या पूजा विधींमध्ये वापरल्या जाणारी सामुग्री आहे. आणि हे भस्म आमच्या पूजा विधींची सामुग्री असताना आम्ही मृत्यूपासून पळून जाण्याचा विषयच येत नाही. महामृत्युंजय मंत्र म्हणजे काय आहे तर मृत्यूचा स्वीकार आहे मोकळ्या मनाने. हे देहाचं लक्तर त्यागून माझा आत्मा, नैनम चिन्नम ती शस्त्रानी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयंता पुन्हा शोषेती मारुता. या देहाचे लक्तर आम्ही टाकून आमचा आत्मा पुढच्या प्रवासासाठी निघतो. ही मान्यता हिंदू धर्माची आहे. त्यामुळे मृत्यूचा स्वीकार करणे, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्योर मुक्षीय मामृता. या मंत्रामध्ये इतका जोर आहे, या मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे. आम्ही त्या मृत्यूचं आवाहन करतोय, आम्ही स्वीकार करतोय त्या मृत्यूला. मुळातच राघवा दादांनी त्याचा जिवंत राहण्यासाठी उपयोग केला का नाही हे माझ्या काही ऐकण्यात नाही. पण जर कोणी जिवंत राहण्यासाठी जर महामृत्युंजय मंत्राचा उपयोग करत असेल तर त्याला त्या मंत्राचा अर्थच समजला नाही. मृत्यूला हिंदू धर्मामध्ये, आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये वाईट मानलेलं नाही. मृत्यूला मोक्ष म्हटलंय, निर्वाणाला एक उत्कृष्ट मार्ग म्हटलंय. देहत्याग, स्वतःहून देहत्याग करण्याची परंपरा ज्या देशाची आहे त्या देशामध्ये मृत्यूपासून वाचण्यासाठी कुठला मंत्र असेल ही गोष्टच भ्रामक आहे. लक्षात घ्या. वरून काय होतंय की ह्या महापुरुषांच्या बाबतीत आम्ही एक बघतो की महापुरुषांच्या बद्दल बोलताना आम्ही एक सिलेक्टिव्ह अप्रोच ला आम्ही विरोध सुद्धा करू शकत नाही. का करू शकत नाही? कारण की आम्हाला केसेसची भीती असते, कारण की आम्हाला मारहाण व्हायची भीती असते. जसं एक गोष्ट सगळ्यांना माहित आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली. मनुस्मृती जाळली कारण की त्यांना असं वाटलं की ती अयोग्य आहे. नंतर त्यांनी हिंदू कोड बिलसाठी पराशर स्मृती, याज्ञवल्क्य स्मृती आणि मनुस्मृतीचा आधार घेतला. पण काय होतं ना की बघा, त्यांनी जाळली मग आम्ही जाळणारच. मग असं जर म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकेवेळी, एकेकाळी, त्यांनी त्याच्यानंतर 2 वर्षांना स्पष्टीकरण दिलं, पण एकेकाळी त्यांना भारताचं संविधान सुद्धा जाळायचं होतं. असं म्हटल्यावर लोक अंगावर धावून येतील. तर मी तुम्हाला त्याचा संदर्भ सांगतो. आय शॅल बी द फर्स्ट पर्सन टू बर्न इट आउट. त्याचा संदर्भ असा आहे, त्यांचं शब्दशः एकूण एक वाक्य सांगतो मी. एकूण एक वाक्याच्यासाठी सांगतो की कारण की काही लोक म्हणतात की त्यांना त्याचा मिसयूज होतोय असं वाटलं म्हणून त्यांनी म्हटलं की मला ती जाळायची आहे. पण त्यांनी तेव्हा काय म्हटलं, तेव्हा त्यांनी मिसयूज असा शब्द वापरला काय की आपण बघू. इट इज बाय प्लसिटिंग द सेंटिमेंट ऑफ द स्मॉलर कम्युनिटीज अँड स्मॉलर पीपल who are afraid that the majority may do wrong, that the British Parliament works. Sir, my friend tell me that I have made the constitution, but I am quite prepared to say that I shall be the first person to burn it out. I am quite prepared to say that I shall be the first person to burn it out. हे परत सांगितलं मी तुम्हाला. I do not want it. It does not suit anybody. It does not suit anybody. वाक्य लक्षात घ्या. But whatever that may be, if our people want to carry on, they must not forget that there are majorities and there are minorities, and they simply cannot ignore the minorities by saying, "Oh no, to recognize you is to harm democracy."
I should say that the greatest harm will come by the injuring the minorities. Dr. B.R. Ambedkar in Rajya Sabha on 2 September 1953. लक्षात घ्या. आता इथे बघा काय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शब्द मी जसं तसं सांगितलं. यामध्ये त्यांनी त्याच्या दुरुपयोगाबद्दल बोलले नाही. त्यांनी सांगितलं की हे कोणाला सूट होत नाही. म्हणजे त्यांनी स्पष्ट शब्दात इट डज नॉट सूट एनीबडी असं म्हटलं. मग आता त्याचं स्पष्टीकरण हे 2 वर्षानंतर आलं. ते स्पष्टीकरण अशा पद्धतीचं होतं आणि ते स्पष्टीकरण त्यांनी दिलंय ते म्हणजे आपल्या यांना श्रीराम डॉक्टर सिंग म्हणून होते, पंजाबचे होते, राज्यसभा मेंबर होते ते. आणि त्यांनी 19 मार्च 1955 त्याच्यावरचं स्पष्टीकरण दिलंय. डू यू वॉन्ट अ रिप्लाय टू दॅट? आय वुड गिव्ह यू राईट हिअर. माय फ्रेंड सेज that last time when I spoke, I said that I wanted to burn the constitution. Well, in a hurry, I did not explain the reason. Now that my friend has given me the opportunity, I think I shall give the reason. The reason is this. आता रिझन पहा. रिझन जबरदस्त आहे. खास करून हिंदू द्वेषी लोकांच्या बुडाखाली आग लावणार आहे. We built a temple. We built a temple for good to come. For God to come and reside. आपण काय बांधतो? मंदिर बांधतो. फॉर गॉड टू कम अँड रिसाइड. बट बिफोर द गॉड कुड बी इन्स्टॉल्ड, प्रतिष्ठापना होण्यापूर्वी, इफ द डेव्हिल हॅड टेकन पोझिशन ऑन इट, व्हॉट एल्स कुड वी डू एक्सेप्ट डिस्ट्रॉय द टेम्पल? एक्सेप्ट डिस्ट्रॉइंग द टेम्पल, व्हॉट शुड वी कुड डू? वी डिड नॉट इंटेंड दॅट इट शुड बी ऑक्युपाइड बाय असुराज. We intended to be occupied by devas. That's the reason why I said I would rather like to burn it. जर आम्ही मंदिर बांधलंय तर त्या मंदिरामध्ये आम्हाला देवाचीच प्रतिष्ठापना करायची आहे, असुरांची नाही. जर का असुरांनी तिथे जर का ऑक्युपाय केली ती स्पेस, तिथे जर का त्यांनी स्वतःची जप्ती केली, स्वतःचा कब्जा केला, तर आम्हाला नाईलाजाने त्यांनी जर का तिथे अधिकार दाखवला तर आम्हाला मंदिर जाळावं लागेल, कारण की ते असुरांचं आहे. बघा, उदाहरण देताना सुद्धा त्यांनी असुर, ईश्वर, प्रतिष्ठापना या गोष्टींचा आधार घेतलाय. तर बघा, हे 2 वर्षानंतर त्यांनी एक्सप्लेन केलंय त्याच्यात. पण त्यांनी पहिल्यांदा असं म्हटलं की ते कोणाला सूट होणार नाही. आता त्याचं स्पष्टीकरण 2 वर्षांनी आलंय. आता ज्याला या संविधानाबद्दल द्वेष आहे त्याने काय करावं? स्पष्टीकरणाला गोळी घालावी. स्पष्टीकरणाला गोळी घालावी आणि सांगायचं, बघा, आंबेडकरांना कॉन्स्टिट्यूशन जाळायचं होतं. सप्रमाण रायटिंग या स्पीचेस ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्हॉल्यूम 15 मध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे. दोन्ही भेटतील तुम्हाला. मग जर का एखाद्याने सिलेक्टिव्ह अप्रोच ठेवून एकच गोष्ट तुम्हाला सांगितली तर वांग्यात घोडे जातील ना आपले. त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, ज्योतिबा फुले असो, यांच्याबद्दल सतत सिलेक्टिव्ह अप्रोचने बोलल्या जातं की बघा, यांनी कसा द्वेष केला, यांनी कसा द्वेष केलाय, यांनी बघा काय म्हटलं, यांनी बघा काय म्हटलंय. महापुरुषांच्या बद्दल मी तुम्हाला अशा कित्येक उदाहरणं देऊ शकतो, कित्येक हजारो, की तुम्हाला कसं, म्हणजे जसं प्रबोधनकार ठाकरेंबद्दल आता रामदास स्वामींवर आहे. तुम्ही आदरणीय शरद पवार साहेब रामदास स्वामींबद्दल बोलले होते, तुम्हाला आठवत असेल. पण आता प्रबोधनकार ठाकरेंचे अनुयायी असो, पवार साहेबांचे अनुयायी असो, हे सतत प्रबोधनकार ठाकरेंचं नाव घेतात सतत आणि म्हणतात की बाबा प्रबोधनकार ठाकरे जे बोलले ते राईट आहे. जर का आपण म्हटलं की बाबा प्रबोधनकार काय इतिहासकार होते का रे? अरे ते इतिहासकारच होते, तुम्ही प्रबोधनकारांना नाकारताय का? मी मागे प्रबोधनकारांवर एक व्हिडिओ केलाय. प्रबोधनकारांचं रामदास स्वामींबद्दल काय मत आहे हे जाणून घ्या तुम्ही. प्रबोधनकार ठाकरे रामदास स्वामींवर नितांत श्रद्धा ठेवायचे, नितांत भक्ती करायचे. आणि एवढंच नव्हे तर त्यांनी रामदास स्वामींवर एक पुस्तक लिहिलंय, लाईफ अँड मिशन ऑफ रामदास. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरूंबद्दल प्रबोधनकार ठाकरेंचं काय मत आहे हे तुम्ही जाणून घ्या. तुमच्या डोक्याला शॉट लागल्याशिवाय राहणार नाही जर का तुम्ही तथाकथित ब्राह्मण द्वेषी आहात तर. हा विषय झाला प्रबोधनकार ठाकरेंचा. दुसरा विषय मी तुम्हाला सांगतो की रामदास स्वामी आणि यांची भेटच कधी झाली नाही शिवाजी महाराज, असं आपल्याला वारंवार सांगितले जाते. ती लोक प्रबोधनकारांची तर अनुयायी असतातच, पण सोबतच ती फुलेंची सुद्धा अनुयायी असतात. फुले छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींच्या संबंधाबद्दल काय बोलतात हे आपण 2 मिनिटात बघू. फुले आणि यांनी उत्तर दिलंय कोणाला? यशवंतांनी त्यांना प्रश्न केलाय. तुम्हाला कल्पना असेल यशवंत आणि फुले यांचं नातं. त्यांनी त्यांना प्रश्न केलाय.
त्या प्रश्नामध्ये त्यांनी समर्थांबद्दल काही प्रश्न आहेत, त्यातला एक प्रश्न तुम्हाला सांगतो. रामदास हा अस्सल आर्य ब्राह्मण कुळातील असता त्याने आपल्या राम शर्मा पद न जोडिता अतिशूद्र सूरदासाचे पद लावले, आपले नावास का जोडून घेतले, यातील इंगित काय असावे हे तुम्हीच सांगू शकाल का? हा यशवंतांनी विचारलेला प्रश्न आहे ज्योतिबा फुलेंना. आता फुलेंचं उत्तर बघा याच्यावर काय आहे. फुलेंनी सरळ असं म्हटलं नाही की यांची भेटच झाली नाही, यांनी कधी एकामेकाला शोधलंच नाही किंवा सापडलेच नाही, याच्यातला काही भाग नाही. ते म्हणतात शिवाजी हा शूद्र जातीमध्ये मोठा योद्धा असून अक्षर शून्य असल्यामुळे व रामदास अट्टल धूर्त आर्य जातीतील साधू बनल्यामुळे त्याने आपल्या नावात शर्मा असे पद जोडून न घेता अतिशूद्र सूरदासासारखे आपल्यास रामदास म्हणून घेऊ लागला. यातील मुख्य इंगित अज्ञानी शूद्र शिवाजीस, कोणाला? अज्ञानी शूद्र शिवाजीस खुश करणे होय. तात्पर्य निर्मिकाच्या नावावर धर्मासंबंधी दरवडे घातल्याने मात्र सुख होते व बंडखोरीपासून अज्ञानी व पंगू मानवाचा जोडल्यास अथवा निराश्रित अंध पंगू व पोरक्या मुलामुलीस व इतर सर्व प्रकारच्या संकटात पडलेल्या मानव बांधवास सहाय्य देण्यापासून मात्र सुख होत नाही. आता पुढे भरपूर लिहिले आहे, पण आपल्याला मुख्य मुद्दा समजला की छत्रपती शिवाजी महाराजांना मूर्खात काढण्यासाठी त्यांनी, म्हणजे याचा अर्थ काय होता, या दोघांचा संबंध होता असं कोण म्हणतात? तर फुले म्हणतात. मग जेव्हा आम्ही असं म्हणतो तर आम्हाला म्हटलं ते फुले काय इतिहासकार होते का? ते समाज सुधारक होते. याला म्हणतात सिलेक्टिव्ह अप्रोच. बघा, जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा ते इतिहासकार असतात, जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा ते समाज सुधारक असतात. जेव्हा प्रबोधनकार इतिहासकार नसतात तेव्हा ते प्रबोधनकार असतात. आणि प्रबोधनकारांनी असं म्हटल्यावर ते काय इतिहासकार होते का? हा सिलेक्टिव्ह अप्रोच आपल्याला वारंवार पाहायला भेटतोय. पण यांना उत्तर द्यायला आपल्याकडे सबळ पुरावे आहेत, आधार आहे, सगळंच आहे आपल्याकडे. कोण म्हणतं नाहीये, पण बोलणारी लोक कमी आहेत. आमचं सगळं मुस्लिम द्वेषावरच भर आहे. मुसलमान 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 मुसलमान. पण आमच्यातली काय घाण आहे त्याच्यावर कोण भाष्य करेल बाबा? त्याच्यावर कोण बोलेल? हे कोण मांडेल समाजापुढे? कोण येणार? फुलेंचा आदर आहे, आंबेडकरांचा आदर आहे अर्थातच, पण त्यांचं नाव घेऊन तुम्ही समाजामध्ये वारंवार संभ्रम पसरवू शकत नाही. आणि जर पसरवत असाल तर मग तुम्हाला हे सुद्धा पुरावे समोर घ्यावे लागतील ना, डोळ्यासमोर, की नाही त्यांनी त्या परिस्थितीमध्ये त्यावेळेस तसं म्हटलं असेल, पण कदाचित हे असं असू शकतं. स्वतःच्या विवेकाचा वापर समाजाला करायला लावायचा, ना की त्यांना तुम्ही हे करायचं, त्यांच्या डोक्यामध्ये इम्पोज करायचं, त्यांना सतत म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये घालायचं नाही. शाळा महाविद्यालयामध्ये लहान लहान मुलांची मनं भडकवायची नाही, त्याच्या विरोधात कायदे व्हायला हवेत आपल्या देशामध्ये. मुलांना स्वतंत्र अभिव्यक्ती द्यायला शिक्षक लोक असतात, त्यांच्याकडून कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी शिक्षक लोक नसतात चळवळीचे स्वतःच्या. ह्या काही गोष्टी आहेत. सोबतच बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की बाबा ज्याच्यावर भाष्य होणं गरजेचं आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधली? आता अर्थातच ती फुलेंनी शोधली असं म्हटलं. सगळ्यात महत्वाचा विषय आपल्या तर्काला हे पटायला पाहिजे की समाधी हरवण्याची गोष्ट आहे का? ती माचीसची लबी नाही. आणि मग जर का असं असेल तर मग तुम्ही जर का प्रबोधनकार ठाकरेंना मानत असाल तर त्यांच्या मते तर ती टिपणीसांनी शोधली, हरिनारकेंच्या मते ती फुलेंनी शोधली. मग ह्या गोष्टींचा सुद्धा निर्वाळा होणं गरजेचं आहे. तर उगाच प्रत्येक गोष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन समाजाची दिशाभूल करायची, हिंदू धर्माबद्दल लोकांच्या मनामध्ये द्वेष निर्माण करायचं की महाराज ब्राह्मणांचे शत्रू होते, महाराज धर्माला मानत नव्हते, महाराजांनी असं केलं वगैरे. हे करत असताना एकदा माझ्यासारख्या व्यक्तीशी संपर्क साधा किंवा माझे व्हिडिओज लोकांपर्यंत पोहोचवा. ज्यांच्या संभ्रम असेल तर त्यांनी चर्चा करा, चर्चेतून मार्ग. आणि पण चर्चा करा म्हटल्यावर सुद्धा एक हे आहे, समस्या आहे. ही लोक चर्चा करत नाही. दुर्दैवाची बाब आहे की हे लोक चर्चा करत नाही, ही लोक भांडण करतात, ही लोक वाद घालतात, ही लोक शक्ती प्रदर्शन करतात. आम्ही मारू, आम्ही झोडू, आम्ही फोडू. आणि यामुळे काय झालंय की आपल्या समाजातला, हिंदू समाजातला जो सशक्त वर्ग आहे हा केवळ आणि केवळ फक्त तिकडेच बघतोय, मुसलमानांकडे. तलवारी त्याला धार लावतोय, होणं देणं काहीच नाही, शक्ती वाया घालवतोय. हा सशक्त तरुण, हा समाज मला एकवटायचा आहे. त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. ते मुसलमानांचा घोडा मैदान आपण नंतर बघू काय आहे. कारण की त्यांच्यासाठी एक सुपीक वातावरण कोण निर्माण करते? तर आपल्यातली घाण निर्माण करते. आपल्या महापुरुषांचा उपयोग हिंदू द्वेषासाठी सतत जर का होत असेल. आता फुलेंनी आपल्याला नेहमी सांगितलं की फुलेंनी बघा असं लिहिलं तसं लिहिलं, पण फुलेंनी मुस्लिम अन्यायाबद्दल सुद्धा लिहिलंय. तुम्हाला जर का कल्पना असेल तर त्यांनी वर्णन केली आहे की बाबा मंदिरं पाळी, हिंदूशी जोडी, असं त्यांच्या याच्यात तुम्हाला वर्णन दिसतील
की कोणी कोणी हिंदूंवर कशा पद्धतीचा अन्याय केला आहे. तुम्ही जर का आंबेडकरांचं थॉट्स ऑन पाकिस्तान किंवा पार्टिशन ऑफ इंडिया सारखी पुस्तकं जर का बघितली तर त्याच्यात तुम्हाला दिसेल की आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मुस्लिमांबद्दलचं विजन काय आहे. कुठल्याही महापुरुषाच्या बद्दलचा सिलेक्टिव्ह अप्रोच जर का ते ठेवू शकतात तर आपल्याला सुद्धा तो ठेवणं भाग आहे. आपल्याला सुद्धा त्या सिलेक्टिव्ह अप्रोचमधून लोकांपुढे जाणं गरजेचं आहे. पण आपली प्रसार माध्यमं कमी पडतात, आपल्याजवळ प्रसार माध्यमच नाहीये. आपली समाज माध्यमं कमी पडतात, आपल्याला व्यासपीठं कमी पडतात, आपले वक्ते कमी पडतात, आपली व्याख्याते कमी पडतात आणि सगळ्यात कमी पडतं ते म्हणजे आपलं साहित्य. हे माझं पुस्तक आहे, मी तुम्हाला सांगितलं याच्यात बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला भेटतील. त्या पुस्तकाच्या ऑर्डर द्या आणि सोबतच काय आहे ना, मला ह्या गोष्टी करायच्या आहेत, मला लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, लोकांच्या संभ्रम मला दूर करायचे आहेत. त्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे आणि ह्या लोकांना जोडण्यासाठी, एक सशक्त संघटन उभं करण्यासाठी, या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्या मदतीचा हात मला, म्हणजे ज्याला म्हणतो आपण सहकार्य निधी म्हणतोय मी त्याला, सहकार्य निधी, त्याची खूप गरज आहे या कामाला पुढे वाढवण्यासाठी. तुमची मदत असू द्या लोकांच्या संभ्रम दूर करण्यासाठी, या लोकांचं कंबरडं मोड. आणि बऱ्यापैकी माझ्या कामाला यश आलंय. मी बऱ्यापैकी या संघटनांची कंबरडी मोडलेली आहे, त्यांची कल्पना लोकांना आहे. असू द्या, आनंद आहे. साधना करा, ईश्वरावर विश्वास ठेवा, धर्मरक्षण करा, धर्मरक्षिती रक्षिता. जय श्रीराम, हर हर महादेव.